हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे ICT यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत की मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग करून आपण कशा पद्धतीने एखाद्या पेजला कलर किंवा बॉर्डर आणि वॉटरमार्क अप्लाय करू शकतो. तर आपण सुरुवात करूयात. तर प्रथम आपण काय करणार आहोत, सर्च ऑप्शनवरती क्लिक करून वर्ड ॲप सिलेक्ट करून ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करणार आहोत. ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर एक पेज आपल्यासमोर दिसेल. आता या पेजला आपण डिझाईन टॅबचा वापर करून आपण वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर या गोष्टी अप्लाय करू शकतो. तर आपण पाहूयात पेज कलर. आता पेज कलरवरती मी सिलेक्ट केला आहे आणि जो काही कलर मी सिलेक्ट करते तो कलर या पेजला अप्लाय होतोय. आता मी ब्ल्यू कलर अप्लाय केलेला आहे. आता याच कलरवरती मला पेज बॉर्डर अप्लाय करायचे आहे, म्हणून त्याच्याच बाजूला असलेला बॉर्डर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मी बॉक्स बॉर्डर सिलेक्ट करून स्टाईल सिलेक्ट केली. आता त्याची किती विड्थ हवी आहे त्याचा फॉर्मॅट सिलेक्ट केला आणि ओके. आता बघा या पेजला बॉर्डर अप्लाय झालेली आहे. आता त्याचबरोबर तुम्हाला अजून दुसरी बॉर्डर अप्लाय करायची असेल शॅडो, तर पुन्हा स्टाईल सिलेक्ट करा. ती तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कोणती स्टाईल घेताय, विड्थ कोणती घेताय आणि त्या पद्धतीने तुम्ही ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. अजून जर तुम्हाला दुसरी बॉर्डर अप्लाय करायची असेल तर पुन्हा पेज बॉर्डरवरती क्लिक करा आणि 3D ऑप्शन सिलेक्ट करून त्याची स्टाईल सिलेक्ट करा. आणि जर तुम्हाला त्याचा कलर सिलेक्ट करायचा असेल तर कलर सिलेक्ट करू शकता कलर ऑप्शनवरती क्लिक करून आणि त्याची विड्थ सिलेक्ट करा. विड्थ सिलेक्ट केल्यानंतर जो काही कलर तुम्ही सिलेक्ट केलेला आहे ती त्या बॉर्डरला अप्लाय होईल. आता आपण बघूयात की याच पेजला तुम्हाला जर आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय करायची असेल तर पेज बॉर्डरमध्ये सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे आर्ट. हे पहा एकदम लास्टला आर्ट ऑप्शन. आता या ऑप्शनला तुम्ही ज्यावेळेला त्या डाऊन ॲरोवरती क्लिक करता त्यावेळेला ती लिस्ट आपल्याला वेगवेगळे शेप्स, वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला दिसतील आणि त्या लिस्टमधून आपल्याला जी काही डिझाईन आवडेल ती आवडणारी डिझाईन तुम्ही सिलेक्ट करा. ती डिझाईन सिलेक्ट केल्याबरोबर ओके ऑप्शनवरती सिलेक्ट करा. ओके ऑप्शन हा सिलेक्ट करा आणि मग काय होईल, ती आर्टिस्टिक बॉर्डर पेजला अप्लाय होईल. येस, ही पहा ही आर्टिस्टिक बॉर्डर पेजला अप्लाय झाली. आता आपण पाहूयात की याच पेजवरती आपण वॉटरमार्क कशा पद्धतीने ॲड करू शकतो. तर सेम तिथेच वॉटरमार्क ऑप्शन आहे पेज बॅकग्राऊंड ग्रुपमध्ये. पहिला ऑप्शन आहे कॉन्फिडेन्शियल. जर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट डू नॉट कॉपी अशा पद्धतीने जर दाखवायचं असेल तर ते डू नॉट कॉपी सेम वॉटरमार्क प्रत्येक पेजवरती दिसेल. तुम्ही जेवढे नंबर ऑफ पेजेस इन्सर्ट कराल त्या प्रत्येक पेजवरती ती बॉर्डर, तो कलर आणि तो वॉटरमार्क दिसून येईल. आता त्याच वॉटरमार्क ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रिमूव्ह वॉटरमार्क नावाचा ऑप्शन आहे. तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्याबरोबर रिमूव्ह होईल, वॉटरमार्क रिमूव्ह होईल. आता नंतर तुम्ही कस्टम वॉटरमार्क हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याच पेजवरती तुम्हाला जो वॉटरमार्क हवा आहे तुमच्या पसंतीचा तो तुम्ही देऊ शकता. सो मी तर कस्टम वॉटरमार्कवरती सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑप्शन आहे पिक्चर. जर तुम्हाला कोणतंही पिक्चर ॲज अ वॉटरमार्क म्हणून डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही त्या पिक्चरवरती सिलेक्ट करून ही एक विंडो येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन पिक्चर घ्यायचा असेल किंवा तुमच्या PC मध्ये अवेलेबल असणारा पिक्चर सिलेक्ट करायचा असेल तर ते पिक्चर तुम्ही सिलेक्ट करू शकता. पहा इथे जो PC मध्ये अवेलेबल असणारा पिक्चर मी सिलेक्ट केला ते पिक्चर ॲज अ वॉटरमार्क म्हणून दिसून येत आहे. सेम रिमूव्ह वॉटरमार्क. येस. आता इथेच तुम्ही कस्टम वॉटरमार्कमध्ये जाऊन पिक्चरच्या ऐवजी जर तुम्हाला टेक्स्ट ॲज अ वॉटरमार्क म्हणून डिस्प्ले करायचं असेल तर तिथेच खाली टेक्स्ट वॉटरमार्क नावाचा ऑप्शन आहे आणि तिथेच टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला जो काही वॉटरमार्क द्यायचा आहे, टाईप करायचा आहे तो तुम्ही तिथे टाईप करू शकता आणि मग अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करून ओके ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता वॉटरमार्कचा. जर तुम्हाला कोणता कलर द्यायचा असेल त्या वॉटरमार्कला तर तुम्ही तो कलरही चेंज करू शकता. येस. आणि साईजही तुम्ही चेंज करू शकता. साईज, कलर, फॉन्ट
आणि ते तुम्हाला लेआउट पण तुम्ही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कशा पद्धतीने तुम्हाला ते वॉटरमार्क त्या पेजवरती दिसलं पाहिजे हेही तुम्ही दाखवू शकता. हे पहा, मी ICT ट्रेनर हा वॉटरमार्क अप्लाय केलेला आहे तो पेजवर, आणि जेवढे माझे नंबर ऑफ पेजेस आहे त्या प्रत्येक पेजवर तो वॉटरमार्क दिसून येतो. येस ICT ट्रेनर नंबर ऑफ पेजेस जेवढे असतील त्या प्रत्येक पेजला तो ऑप्शन अप्लाय होतो. हे झालं वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर. येस, थँक्यू स्टुडंट्स.